फ्रॉम द चॅप्टर नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा जो काय चॅप्टर नंबर 4 आहे आपला इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्यामध्ये आपण काल परवा पॉवर, व्हॉट इज मीन बाय पॉवर अँड व्हॉट इज द जूल्स लॉ ऑफ हिटिंग इफेक्ट असे दोन टॉपिक्स आपण शिकलो. त्यामध्ये जे फॉर्म्युले पाहिजे ते 2 मिनिटात मी सांगतो. इलेक्ट्रिक पॉवर जे आहे, इलेक्ट्रिक पॉवरचा जो फॉर्म्युला होता इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू काय असं सांगा, V * I. लक्षात V * काय सांगा, I इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पॉवर. जर आपण काय केलं, V ची किंमत जर IR टाकली, बट V ची किंमत काय टाकलं मी IR टाकलं, तर पॉवरची व्हॅल्यू येणार तुमचं काय सांगा I * R काय सांगा I. We will get the I square I. Sorry, I square R. This is also formula for power. आपण पॉवरचा फॉर्म्युला येईल. तर ते सर्वांना ठीक आहे, लक्षात येते सर्वांच्या ठीक आहे. I square आणि R असा पण फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतो. राईट, ठीक आहे. अगेन आता लक्ष द्या, बट या ठिकाणी पॉवर लिहितो, पॉवर also if V = काय सांगा IR असेल तर I = किती येणार सांगा, V आपण R लिहिता येणार आहे आपल्याला. मग सबस्टिट्यूटिंग 1, सबस्टिट्यूटिंग काय सांगा 1, याला एक नंबर म्हणून ठेवतो. तर त्याच्यात जर टाकलं तर पॉवर = पॉवर V तसंच ठेवायचा आणि I ची व्हॅल्यू किती टाकायची, V आपण R. तर V आपण किती येईल सांगा R. पॉवर = किती येईल सांगा V² R. हा पण एक फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल. तर पॉवरचा हा फॉर्म्युला आहे, हा आपण नेहमी वापरतो. लक्षात ठेवताना आपण शक्यतो हा लक्षात ठेवतो. पण ओम्स लॉ वापरला आपण, ओम्स लॉ नुसार V = IR असतं. V ची व्हॅल्यू जर IR टाकली तर I * I² R पण होऊ शकतो. मग हा फॉर्म्युला एकच आहे. पण समजा जर आपण काय केलं, V = IR आहे म्हणजे I ची किंमत जर V आपण R टाकली, R इकडे भागा घेतला, V आपण R टाकली, तर हा फॉर्म्युला कसा आहे, V आपण R पास होईल. मग V² R असं पण लिहिता येईल. अशा प्रकारे पॉवरचे आपल्याला 3 फॉर्म्युले सांगता येतात. मी या ठिकाणी लिहितो पॉवर = 3 प्रकार लिहिता येते. V * I, दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला I² R आणि थर्ड फॉर्म्युला काय सांगा बरं, V² R. V² काय सांगा R. युजिंग दिस 3 फॉर्म्युले यू कॅन फाइंड आउट द काय सांगा इलेक्ट्रिक पॉवर. तर ते सर्वांना ठीक आहे. तर पॉवरचा हा फॉर्म्युला झाला. एल्सो हा झाला 1 नंबरचा फॉर्म्युला. आता दुसरा फॉर्म्युला कुठला आहे, तर आपल्याला जूल्स लॉ हिटिंग इफेक्टचा पाहिला आपण. जूल्स लॉ काय सांगतो तो, हीट = काय सांगा I² काय सांगा R * T. लक्षात, हीट प्रोड्यूस = काय सांगा I² R * T. तर दिस इज द फॉर्म्युला फॉर हीट प्रोड्यूस. तो सुद्धा फॉर्म्युला आपण वेगळ्या प्रकारे लिहितो पाहिजे. याची = किती आहे सांगा I² R T, जूल्स लॉ ऑफ हिटिंग इफेक्ट. हा ठीक आहे. आता मी असं लिहिलं तर चालेल का, I² R² T आपण काय सांगा R ने मल्टिप्लाय केला, R ने डिवाइड केला, R चा R² केला, खाली परत R लिहिला. तर कसं होणार, मग मी असं लिहिलं तर चालेल का पहा लक्षात, IR * T आपण काय सांगा R एक केला नीचे I² R² एक नाही, त्याच्या वेळी मी काय लिहिलं IR * T. परंतु IR ची किंमत V असते ओम्स लॉ नुसार, V = IR. मग IR च्या ऐवजी मी जर V लिहिलं तर इथे V² येईल, V² T आपण काय सांगा R असं मला लिहिता येईल. मी आज फॉर्म्युला आपल्याला असं पण लिहिता येईल, V² T आपण काय सांगा R असं सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. येते लक्षात. तर ते मला काय सांगायचे, तर वेगवेगळ्या पद्धतीने, पण तुम्ही शक्यतो काय करायचं, एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बाकी मग आपल्याला गणितानुसार ऍडजस्ट करता येतं. जसं आपलं एक्झाम्पल असेल ना, काय दिले त्याच्यानुसार आपण ते हे जे काही बाकीचे बदल आहेत ते आपण गणितामध्ये गेल्यानंतर सुद्धा करू शकतो ऐन वेळेला. तर लक्षात ठेवताना हा एक प्रॉपर लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक पॉवरचा आणि हा हीट प्रोड्यूस. राईट, ठीक आहे. त्याला म्हणतात जूल्स लॉ ऑफ हिटिंग इफेक्ट. तर चला आपण त्याच्यावर आज 4 एक्झाम्पल्स आहेत, सॉल्ट एक्झाम्पल्स आपली. हे 4 एक्झाम्पल्स आपण उरकवणार आहोत आणि 4 एक्झाम्पल झाले की मग आपण पुढच्या टॉपिककडे जाणार आहे आपल्या, आहे की नाही. चला आपण पाहूया, सुरू करूयात पहिल्या एक्झाम्पल पासून. 6 मीटर लॉंग वायर. पहा लक्षात द्या, डाटा काय दिलेला आहे लक्षात घ्या. काय 6 मीटर लॉंग वायर मेड अप ऑफ एलाइन न्यूट्रॉन. पहा L = काय सांगा ओरिजिनल लेंथ ऑफ वायर, ओरिजिनल लेंथ ऑफ वायर. मला सांगा वायरची लांबी किती आहे, 6 मीटर. किती आहे सांगा 6 मीटर. तर सर्वांना 6 मीटर लॉंग वायर मेड फ्रॉम अ alloy nichrome is shaped into the काय सांगा coil and given the producing heat आणि हीट प्रोड्यूस केली. पहा या वायर मधून काय केलं, करंट पाठवला आणि हीट प्रोड्यूस केली. इट हॅज अ रेजिस्टन्स ऑफ काय सांगा 22 ओम. म्हणजे R = काय सांगा ओरिजिनल रेजिस्टन्स, R = काय सांगा ओरिजिनल रेजिस्टन्स. पहा किती ओरिजिनल रेजिस्टन्स 22 ओमचा, 22 ओम. लक्षात ठीक आहे. कॅन वी गेट मोर हीट इफ द वायर इज कट हाफ इनटू द काय सांगा ओरिजिनल लेंथ. जर ही वायरची लेंथ हाफ केली, काय केली सांगा हाफ केली, तर तुम्हाला असा प्रश्न विचारलाय की तुम्हाला जास्त हीट मिळेल की कमी हीट मिळेल. कॅन वी गेट मोर हीट इफ द वायर इज कट इनटू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथच्या हाफ जर वायर केली तर त्याच्यापासून जास्त हीट मिळेल की कमी हीट मिळेल, तो तुम्हाला प्रश्न विचारलाय. कळतं सर्वांना, लक्षात सर्वांच्या काय प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता पुढे काय पहा लक्षात द्या. For getting energy, the two ends of the wire are connected to the potential
पोटेन्शियल डिफरन्स किती आहे सांगा मला, सांगा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे सांगा, 220 व्होल्टचा आहे. तर सर्वांना 220 व्होल्ट लक्षात. ठीक आहे, आता पहा लक्षात द्या. नाव मी काय करणार आहे पहा, जूल्स लॉ काय सांगतो, बाय जूल्स लॉ, बाय काय सांगा, जूल्स लॉ. ठीक आहे, जूल्स लॉ काय सांगतो, हीट प्रोड्यूस इक्वल काय असं सांगा, I स्क्वेअर इंटू काय सांगा RT. तर ते काय सर्वांना I स्क्वेअर इंटू R इंटू T आलं लक्षात. ठीक आहे, मग आता पहिल्या केस मध्ये, फर्स्ट केस मध्ये हीट प्रोड्यूस जाणार, त्याला आपण R1 H1 म्हणूयात, याला असं म्हणूयात, चालेल ना. ठीक आहे, कळेल सर्वांना. ठीक आहे, आता मला सांगा पोटेन्शियल डिफरन्स कसं आहे, सेम. पोटेन्शियल डिफरन्स कसं आहे सांगा, सेम आहे. मग मी हा फॉर्म्युला वापरणार आहे, पहा लक्षात घ्या. कोणता वापरणार आहे, I दिले का आपल्याला, नाही दिला, काय दिले, पोटेन्शियल दिले, हा फॉर्म्युला वापरू आपण, लक्षात घ्या. I स्क्वेअर RT च्या आपण V स्क्वेअर T आपण R असं वापरलं तरी चालेल, चालेल ना. मग आता असं करतो मी, लक्ष द्या, हा वापरतो त्याच्यावेळी H इक्वल टू काय सांगा, V स्क्वेअर R V स्क्वेअर T आपण काय सांगा R, चालेल. ठीक आहे, मग पहिल्या केस मध्ये हीट किती प्रोड्यूस झाली पहा, H1 इक्वल टू सांगा V किती आहे, 220 व्होल्ट, त्याचा काय सांगा स्क्वेअर गुणिले काय सांगा T, टाइम दिलेला नाहीये, सेम टाइम आहे पहा लक्षात घ्या. आणि R किती आहे पहिल्या केस मध्ये सांगा, 22 व्होल्ट, 22 ओहमचा, सॉरी इथे लक्षात. ठीक आहे, मग H1 इक्वल टू पहा लक्षात किती होणार आहे, 220 इंटू 220 इंटू काय सांगा T डिवाइडेड बाय काय सांगा 22. बरोबर. ठीक आहे, इथे किती राहिले सांगा, 10 चा पार्ट असेल. H1 इक्वल टू पहा लक्षात 2200 22 220 मध्ये 10 एवढी टी हीट त्या ठिकाणी तयार होईल, एवढी जूल. केस 1 मध्ये कळतं सर्वांना, दिस इज द केस 1 लक्षात. ठीक आहे, आता फॉर केस 2, फॉर केस काय सांगा 2, 2 नंबरच्या केस मध्ये काय होणार लक्षात घ्या. किती वेळासाठी पाठवले ते आपल्याला दिलेले नाही, त्यामुळे टी याचे टीच ठेवल्यावर आपण लक्षात द्या. किती वेळासाठी पाठवले आपल्याला दिले नाही, त्यामुळे टी मी याचे टीच ठेवले, लक्षात राहू द्या. चला आता सेकंड केस मध्ये काय आलं पहा लक्षात घ्या. लेंथ वायरची जी येते किती करायची सांगा, हाफ करायची. किती करायची सांगा, हाफ. म्हणजे L2 इज इक्वल टू फायनल लेंथ, फायनल लेंथ, फायनल लेंथ किती करायची सांगा, हाफ म्हणजे किती 3 सेंटीमीटर. आता लेंथ कमी केली की रेजिस्टन्स सुद्धा कमी होणार की नाही, काल आपण शिकलो रेजिस्टिव्हिटी शिकताना आहे की नाही, रेजिस्टिव्हिटी इज डायरेक्ट टू सॉरी रेजिस्टन्स इज डायरेक्ट टू लेंथ. लेंथ हाफ केली की रेजिस्टन्स सुद्धा कमी होतो. आता इकडे लक्ष द्या, R2 इज इक्वल टू काय सांगा, फायनल रेजिस्टन्स, फायनल रेजिस्टन्स. आता लेंथ हाफ झाली म्हणजे रेजिस्टन्स सुद्धा हाफ होणार. किती झाला सांगा, 22 च्या भागाले 2 म्हणजे 18 ओहम झाला. तर ते सर्व आणि पोटेन्शियल डिफरन्स द्यायचे, V2 इज इक्वल टू काय सांगा 220 व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स द्यायचे, ते काय बदललेलं नाही. मग आता पहा नाऊ बाय जूल्स लॉ, बाय काय सांगा जूल्स लॉ सांगा, काय जूल्स लॉ, H इक्वल टू V स्क्वेअर T आपण R, H इक्वल टू काय सांगा V स्क्वेअर T आपण काय सांगा R. आता या केस मध्ये R2 घेतोय ते H2 येणार आहे, लक्षात घ्या. या केस मध्ये R1 घेतला मी, H1 काढला. सांगा H2 इज इक्वल टू पहा लक्षात V किती आहे, आता V किती आहे सांगा 2200 सॉरी 220 ब्रॅकेटचा काय सांगा स्क्वेअर गुणिले काय सांगा T डिवाइडेड बाय R. आता व्हॉट इज R, R किती आहे सांगा या केस मध्ये 11 ओहमचा आहे. किती आहे सांगा 11 ओहम. कळते सर्वांना. ठीक आहे, आणि मग आता पहा लक्षात H2 इज इक्वल टू पहा लक्षात 220 इंटू 220 इंटू काय सांगा T डिवाइडेड बाय काय सांगा 11. 11 1 11 2 22. H2 इज इक्वल टू येणार आहे 22 2 44 440 आणि 0 लक्षात. ठीक आहे, 22 2 220 आणि T एवढे जूल येणार आहे. सेकंड केस मध्ये किती हीट प्रोड्यूस झाली 4400. फर्स्ट केस मध्ये किती हीट प्रोड्यूस झाली 2200 T. तर सर्वांना इकडं म्हणजे याचा अर्थ काय आहे की सेकंड केस मध्ये हीट काय मिळाली तुम्हाला सांगा जास्त मिळाली. कळते सर्वांना, म्हणून आपण म्हणू शकतो पहा लक्षात देअरफॉर इफ लेंथ ऑफ वायर इज मेड हाफ, इज मेड काय सांगा हाफ, देन बरोबर. ठीक आहे, वायरची लेंथ जर काय केली सांगा आपण हाफ घेतली तर सर्वांना. ठीक आहे, देन द हीट प्रोड्यूस is काय सांगा twice then the first case. पहिल्या केस मध्ये केस पेक्षा हीट कशी होणार आहे twice तयार होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. इथे लक्षात. आता आपण दुसरे एक्झाम्पल करतो. आता सेकंड एक्झाम्पल मी दिलेलं आहे. अ सेल इज कनेक्टेड टू अ 9 ओहम रेजिस्टन्स. रेजिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला, किती रेजिस्टन्स 9 ओहम. या ठिकाणी लिहितो पालकचा डाटा काय सांगा रेजिस्टन्स ऑफ सेल किती आहे सांगा 9 ओहमचा. ठीक आहे, and because of which heat 400 joule is produced. हीट किती प्रोड्यूस होते 400 काय सांगा जूल.
लक्षात ठीक आहे पर सेकंद बरोबर हीट प्रोड्यूस पर सेकंद आहे हीट प्रोड्यूस्ड पर सेकंद इक्वल टू किती आहे सांगा 400 जूल म्हणजे याचा आता हीट एनर्जी पर युनिट टाइम आहे एनर्जी पर युनिट काय सांगा टाइम कारण हीट प्रोड्यूस पर सेकंद म्हणजे एनर्जी पर युनिट टाइम किती आहे सांगा 400 जूल म्हणजे याचा अर्थ एनर्जी पर युनिट टाइमला आपण काय म्हणतो पॉवर म्हणतो पॉवर किती झाली 400 जूल दिली तर ते सर्वांना ठीक आहे तर तुम्हाला विचारले बघा ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स द पोटेन्शियल डिफरन्स किती नाउ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय सांगा V पोटेन्शियल डिफरन्सला V म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स V इक्वल टू व्हॉट आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा नाउ काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे सांगा मला काय फॉर्म्युला आहे पॉवर इक्वल टू काय असं V * I तर I या ठिकाणी दिलेला नाहीये दिलेला तर ते सर्वांना ठीक आहे पण आपण वापरू काय अडचण नाही पहा पॉवर इक्वल टू काय असं V * I काय असं I परंतु I नाही दिला त्यांनी R दिलेला आहे मग या ठिकाणी काय करतो पहा लक्ष द्या बट पॉवर लक्ष द्या I जो आहे ना I ची किंमत VI V इक्वल टू IR असतं आणि I इक्वल टू किती सांगा V आपण R टाकूया लक्ष द्या म्हणून पॉवर इक्वल टू V * काय सांगा V आपण R असं आलं हे पाहिजे लक्ष द्या मग पॉवर इक्वल टू किती येणार सांगा V² आपण R लिहिता येईल आपल्याला हे पाहिजे आपण सर हे का लक्षात ठीक आहे मी खरं सूत्र हे पण आपल्याला काय दिलं I ने दिला ते रेजिस्टन्स दिलाय ना मग ते सूत्र थोडं फिरवायला लागलं आपल्याला I ची व्हॅल्यू V आपण R टाकली ओम्स लॉ नुसार V² आपण R झाला आता व्हॅल्यू टाका चला V² सांगा V किती आहे आता आपला काढायचे आपल्याला लक्ष द्या टाकू व्हॅल्यू सगळ्या सांगा पॉवर किती आहे 400 या ठिकाणी लिहिलं 400 V² आपण R किती आहे सांगा 9 ओम आलं लक्षात ठीक आहे मी या ठिकाणी सोडवतो बरं का या बाजूला आता लक्षात द्या देयरफॉर V² किती 400 * 9 ठीक आहे म्हणून V² 936 3600 म्हणजे V किती आले सांगा 60 व्होल्ट तर ते सर्वांना म्हणून पोटेन्शियल डिफरन्स किती आला सांगा 60 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्हाला विचारलं होतं ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स तर त्या सर्वांना रेजिस्टन्सच्या अक्रॉस 60 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी असेल सूत्र माहिती पाहिजे पहा लक्षात घ्या राईट ठीक आहे युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द काय सांगा पोटेन्शियल डिफरन्स आलं लक्षात सर्वांच्या ठीक आहे तर पहा अशा प्रकारे वी हॅव सीन द काय सांगा 2 एक्झाम्पल्स दोन एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी पाहिली आता उरलेले दोन एक्झाम्पल्स जे आहेत ती पण आपण सॉल्व्ह करूयात राईट ठीक आहे लिहून घ्या तोपर्यंत थर्ड एग्जांपल मी राइट केली तर an electrical iron uses a power of 1100 watt by इस्त्री आहे तिची पॉवर किती आहे 1100 वॅटची इस्त्री आहे when set to higher temperature आता इस्त्री नॉब असतो तुम्हाला माहिती आहे आपण त्याच्या टेम्परेचर हाय पण करू शकतो आणि लो पण करू शकतो बरोबर की नाही असं नाही का बऱ्याच इलेक्ट्रिकल इस्त्रीला ऑटोमॅटिक मध्ये कसं असं नॉब असतो पहा टेम्परेचर जेव्हा हाय सेट केलं तेव्हा तिची पॉवर होती 1100 वॅट होती आणि when it is set to lower temperature it will be 330 watt right so find out the electric current and respective resistances चला मी त्यांनी सोडवतो पालक्षा इन फर्स्ट केस इन काय सांगा फर्स्ट केस आणि इकडे इन सेकंड केस पालक्षा दोन केसेस या ठिकाणी सांगा पहिले केस आणि दुसरे केस दोन इकडे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 220 व्होल्टचा मी या ठिकाणी लिहितो पोटेन्शियल डिफरन्स आपण V म्हणतो किती आहे सांगा 220 व्होल्ट ठीक आहे पहिल्या केस मध्ये पालक्षा पॉवर किती वापरली सांगा पॉवर त्याला आपण P1 म्हणूया फर्स्ट केस मध्ये किती आहे सांगा 1100 वॅट तर काय काय विचारले फाइंड आउट द करंट अँड द रेजिस्टन्स पहिला करंट काढू हा नाउ इलेक्ट्रिक करंट पॉवर इक्वल टू काय असतं सांगा पॉवर इक्वल टू V * काय सांगा I म्हणून P1 इक्वल काय सांगा V * I1 घेता आणि करंट पोटेन्शियल सेम आहे इकडे त्यामुळे V1 घ्यायची गरज नाही मग आता पालक्षा देयरफॉर I1 किती आलं सांगा P1 आपण P आलं I1 लागलं तर P1 व्हॉट इज व्हॅल्यू P1 1100 आणि हे किती आहे सांगा 220 याला 0 गेट्स कॅन्सल आन्सर किती 5 I1 काय सांगा 5 एंपियर पहिल्या केस मध्ये करंट आला 5 एंपियर किती आलं सांगा 5 एंपियर 5 एंपियर इज द काय सांगा करंट इन फर्स्ट केस नाउ आता रेजिस्टन्स काढू बरोबर ना V काय सांगा IR असतं माहिती सर्वांना V किती आहे सांगा I1 R1 घेतो V किती आहे केस मधला 220 व्होल्ट I1 किती आला आता 5 आलाय आणि R1 फाइंड आउट करायचं आहे R1 काय सांगा 220 अपॉन 5 25 तर या ठिकाणी किती सांगा 44 ओम R1 आलाय सांगा 44 ओम तर दिस इज द रेजिस्टन्स इन फर्स्ट केस
डाटामध्ये सूत्र टाकायचे. पहिलं कोणाचं सूत्र वापरलं? पॉवरचं सूत्र वापरलं. पॉवर आणि व्ही दिला होता, आय काढायचा होता, करंट काढायचा होता, करंट काढून घेतला. करंट काढल्यानंतर ओम्स लॉ वापरला, व्ही आणि आय, व्ही आणि आय माहिती, रेजिस्टन्स काढायचा होता. तर ते सर्वांना इतकं सोपं असतं, फक्त सूत्र माहिती पाहिजे तुम्हाला, आहे की नाही? असं एक्झाम्पल आलं 2 2 3 3 मार्क झाला तर काय 2 3 मार्क सहज आजचे, काय एकदम साधा आकार गुणाकार, फक्त सूत्र लक्षात आलं पाहिजे, बाकी काहीच नाही त्यामध्ये. पहा सेम केस आता इकडे सेकंड केस सेम टू सेम मध्ये येणार. सेकंड केस मध्ये सांगा, सेकंड केस मध्ये काय दिसलं तुम्हाला? पोटेन्शियल डिफरन्स. पहा पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण P म्हणतो. किती आहे सांगा? 220 व्होल्ट. किती आहे पोटेन्शियल डिफरन्स सेकंड केस मधला? 220 व्होल्टचा आहे, बरोबर. ठीक आहे. पॉवर किती वापरली सेकंड केस मध्ये? तिसरी आपण लो टेम्परेचर मोडला घेतली. याचा अर्थ पॉवर जी आहे पहा सेकंड केस मध्ये पॉवर आहे आपण P2 म्हणूयात. ती किती आहे सांगा? फक्त 330 वॅटची पॉवर वापरलेली आहे. 330 वॅट. कळतं सर्वांना? आता पहा फाइंड आउट द इलेक्ट्रिकल करंट अँड रेजिस्टन्स. आता करंट काढू नाव. पहा करंट काढतो मी. काय फॉर्म्युला आहे? पॉवर इज इक्वल टू P2 म्हणत आपण त्याला. पॉवर इज इक्वल टू काय असतं? V इंटू I. आता पोटेन्शियल दोन इकडे सेम असल्यामुळे V1 V2 घ्यायची गरज नाही, पण करंट मात्र त्या केसमध्ये वेगळा आहे. ठीक आहे. मग पॉवर इक्वल टू V इंटू I. माहिती आहे ना? हा पहा फॉर्म्युला V इंटू I बरोबर पॉवर असते. कळतं सर्वांना? मग P2 इज इक्वल टू सांगा पॉवरची व्हॅल्यू टाका. चला काय अडचण नाही. सांगा किती पॉवरची व्हॅल्यू? 330. इथे टाकली 330. इक्वल टू V2 किती आहे? 220. आणि म्हणले किती आलं सांगा? I2 आलं. मग I2 इज इक्वल टू तुमच्या लक्षात येईल की 330 आपण काय सांगा 220 0 0 गेट्स कॅन्सल. 11 33 11 22 म्हणजे 1.5 काय सांगा एम्पियर. म्हणून तुमचा I2 येणार काय सांगा 1.5 एम्पियर. करंट इन सेकंड केस आलाय किती? 1.5 एम्पियर. आता ह्याच्या सारखं सोडवायचं परत. आता रेजिस्टन्स काढायचं आहे. मग परत तेच काय सांगा नाव V इज इक्वल टू काय सांगा I2 R2. V इज इक्वल टू काय सांगा? आता V किती आहे सांगा 220. I2 किती आला तुमचा 1.5 आणि R2 किती आहे सांगा 330. R2 सॉरी R2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लक्षात आलं? ठीक आहे. मग R2 इज इक्वल टू पहा लक्षात द्या 220 डिवाइडेड बाय काय 1.5 म्हणजे 2200 आपण काय सांगा 15 असं लिहिता येईल तुम्हाला ते 2200 आपण काय सांगा 15. आता पहा लक्षात द्या 15 1 15 खाली उरले किती सांगा 15 7 22 7 वर घेतलं 0 15 7 15 4 60 खाली उरले 10 वर घेतलं 15 7 90 आणि परत 10 15 7 90 हे अबाउट काय सांगा एवढा. याचा अर्थ पहा R2 comes 146.6 ओम. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड केस मधला रेजिस्टन्स सुद्धा काढता येईल. लक्षात? दिस इज द रेजिस्टन्स इन काय सांगा सेकंड केस. हियर इज द रेजिस्टन्स इन फर्स्ट केस. लक्षात? त्या अशा पद्धतीने वी हॅव सीन द थर्ड एक्झाम्पल. पहा सोपं आहे, फार अवघड काही नसतं. फार अवघड काही नसतं. तुम्हाला जे गणित दिलेलं असतं पहा लक्षात घ्या त्या गणितामध्ये सगळं आहे, सगळं दिलेलं असतं. फक्त तुम्हाला कुठला फॉर्म्युला चूज करायचा आहे. लक्षात? कुठला फॉर्म्युला चॉईस करायचा त्या फॉर्म्युलावर कसं जाता येईल आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. तर पहिल्या केसमध्ये काय होतं पोटेन्शियल डिफरन्स V दिला होता, पॉवर दिली होती आणि करंट काढायचा होता. तर लगेच क्लिक झालं पाहिजे आपल्याला फॉर्म्युला की पॉवर इक्वल V इंटू I. सूत्र आहेच किती? दोनच सूत्र पाहिजे या धड्यामध्ये. या धड्यामध्ये जास्त सूत्रच नाही पाहिलेले आपण. काय दोन सूत्र आहेत पहा. एक पॉवरचं सूत्र आणि एक जूल्स लॉ आहे. आहे की नाही? जूल्स लॉ भेटी की भेट आणि काय सांगा पॉवर सूत्र. आणि लईतले तुम्हाला जोडीला हे सूत्रापासून हे बनवायचे असेल तर फक्त एक एक्स्ट्राचं सूत्र माहिती पाहिजे ते म्हणजे ओम्स लॉ. कोणतं माहिती पाहिजे सांगा? ओम्स लॉ. काय ओम्स लॉ? V इज इक्वल टू I. हे तीन सूत्र असली ना या धड्यात की बाकी काही लागत नाही तुम्हाला. बस हे तीन सूत्र बस झाली. कळते सर्वांना? ठीक आहे. हे तीन सूत्रांचा उपयोग आपण केला की फार काही लागणार नाही. ती तीन लक्षात ठेवा. पॉवरचा एक फॉर्म्युला आहे पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम. राईट का? ठीक आहे. हे तीन सूत्र तुमच्या लक्षात आली की बाकी पुढे काहीच करायचं नाही तुम्हाला. फक्त त्यामध्ये किमती टाकायच्या, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले की आपोआप तुमचा आन्सर येणार आहे. एवढं सोपं आहे मग. राईट? ठीक आहे. चला आता आपण जाऊया फोर्थ नंबर एक्झाम्पल कडे. आणि हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये ही जे एक्झाम्पल्स आहे एवढीच एक्झाम्पल्स आहे. पुढे जो चॅप्टर आपला राहिलाय तो सगळा थेरॉटिकल आहे. याच्यानंतर जो चॅप्टर आहे ना तो सगळा थेरॉटिकल. त्यामध्ये कुठलं सूत्र नाही येणार. आता इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक जनरेटर, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, त्याचं वर्किंग कसं असतं ते सगळी थिअरी आहे. त्यामध्ये कुठले सूत्र सोडवायचे नाही, फॉर्म्युला सोडवायचे नाही, काहीच नाही. या चॅप्टर मध्ये फक्त एवढेच 2-3 सूत्र आहेत आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचे, बाकी काहीच करायचं नाही. लक्षात ठेवा. हे लक्षात? ठीक आहे. चला आता मी जातो एक्झाम्पल नंबर 4 कडे. चला. An electric tungsten bulb. पहा एक टंगस्टनचा बल्ब आहे. इलेक्ट्रिक टंगस्टन बल्ब इज कनेक्टेड इनटू अ होम सर्किट. पहा कुठं वापरलाय? होम सर्किट मध्ये कनेक्ट केलाय. पहा द होम इलेक्ट्रिकल सप्लाय रन्स ॲट 220 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. थोडक्यात पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे तुम्हाला. तर त्या सर्वांना मी या ठिकाणी डाटा लिहून घेतो पहिल्यांदा. पहा पोटेन्शियल डिफरन्स
किती आहे पोटेन्शियल डिफरन्स सांगा 220 व्होल्ट बरोबर 220 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स आहे when switched on a current of 0.45 ampere flows पहा करंट दिलेला आहे सगळं लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला लक्षात येते की कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे करंट किती आहे सांगा 0.45 अँपिअरचा करंट वाहतोय त्या ठिकाणी ठीक आहे फ्लोज थ्रू द बल्ब व्हॉट मस्ट बी द पॉवर ऑफ द बल्ब त्या बल्बची पॉवर किती सोपं आहे पहा लक्षात द्या पॉवर ऑफ द बल्ब इक्वल टू व्हॉट पॉवर ऑफ द बल्ब इज इक्वल टू व्हॉट किती सोपे आहे की नाही गणित पहा लक्षात काय वापरायचं नाव पॉवर इक्वल टू काय असतं v * i आहे की नाही पॉवर इक्वल टू काय असतं v * i काय v ची व्हॅल्यू 220 i ची व्हॅल्यू किती सगळं दिलेलं असतं पहा तुम्हाला 220 i ची व्हॅल्यू 0.45 लक्षात प्रॉडक्ट तुम्हाला करायचं आहे पायवे प्रॉडक्ट करतो 22 पंच आणि 22 चौक 88 99 ठीक आहे आणि 2 पॉइंट्स आले हे 2 पॉइंट्स आहेत ठीक आहे ते 2.2 टाकले ते किती आलं सांगा 99 वॅट पॉवर युनिट काय असं सांगा वॅट अशा प्रकारे पॉवर ऑफ द बल्ब इज काय सांगा 99 वॅट 99 वॅट त्या बल्बची पॉवर आली किती सोपं आहे पहा काय सगळं दिलेलं असतं फक्त तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे आणि त्याला फार सूत्र नाही मी तुम्हाला ते सांगतोय आहे काय फार फॉर्म्युला नाहीच मुळी हा ठीक आहे 2-3 फॉर्म्युले आहेत हे 2-3 फॉर्म्युले इथले पॉवर इक्वल वर्क अपॉन टाइम एक्स्ट्राचा फॉर्म्युला आणि हे 2-3 फॉर्म्युले याच्यापेक्षा जास्त काहीच नाही चॅप्टर मध्ये इन जनरल न्यूमेरिकलच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता इथून पुढचा जो चॅप्टर तो थेरॉटिकल चला आता पुढचा पार्ट बघूया हा झाला एक पार्ट आहे एक्झाम्पलचा काय आला सांगा फर्स्ट पार्ट आता सेकंड पार्ट काय पाणी लक्षात घ्या व्हॉट मस्ट बी द पॉवर काय सांगा पॉवर हे संपला आता इफ इट इज केप्ट ऑन फॉर 10 आवर्स आता हा बल्ब आपण 10 आवर्स साठी काय केला चालू ठेवलाय लक्षात ठीक आहे किती तासासाठी चालू ठेवला 10 आवर्स साठी 10 आवर्स साठी हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आता इलेक्ट्रिसिटी युनिट जे असतं ना त्याच्या बाबतीत थोडक्यात मी बोलतो लक्षात द्या युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणूया एनर्जी कंझ्युम इज इक्वल टू किलोवॅट आवर काय किलोवॅट आवर तर सर्वांना ठीक आहे किलोवॅट आवर हे युनिट असतं इलेक्ट्रिसिटी आपल्या सर्वांना लाईटचं बिल येतं पहा सर्वांनी आपण पाहिलं असेल लाईट बिल येतं ना आपल्याला ते कशामध्ये मोजतात किलोवॅट आवर मध्ये मोजतात किलोवॅट आवर तर ते सर्वांना ठीक आहे मग काय करायचं किती एनर्जी वापरली गेली ते काढताना पॉवर जी आहे ती किलोवॅट मध्ये घ्यायची पॉवर कशात घ्यायची किलोवॅट मध्ये घ्यायची टाइम कशात घ्यायचा आवर मध्ये घ्यायचा आणि मग एनर्जी काढायची म्हणजे मग 1 किलोवॅट आवर इक्वल टू 1 युनिट हे लक्षात घ्या तर सर्वांना ठीक आहे दॅट इज पहा लक्षात दॅट इज तिथे लिहितो 1 किलोवॅट आवर इक्वल टू 1 युनिट 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट आपण म्हणतो ना 10 युनिट जळाली 20 युनिट जळाली लाईट मग याचा अर्थ काय हे लाईटचं जे युनिट आहे ना ते कोणते किलोवॅट आवर त्यालाच युनिट म्हणतात लक्षात ठेवा आपल्या ग्रामीण भागात त्याला युनिट म्हणतो आपण नुसतं ठीक आहे तर ते ऍक्च्युअल युनिट काय किलोवॅट आवर मग आता एक लक्ष द्या हे जर मला वापरायचं असेल तर पॉवर शुड बी मेजर इन काय सांगा किलोवॅट आलं लक्षात ठीक आहे आणि टाइम इज मेजर इन काय सांगा आवर मग मी इथे एक काम करतो आणखी थोडं वाढवतो देअरफॉर टू फाइंड इलेक्ट्रिसिटी युनिट्स time is taken in hours and power is taken in kilowatt power कशा घ्यायची किलोवॅट मध्ये घ्यायची हा लक्ष द्या आता चला काढायचं सोडवायचं आता आपण सोपं झालंय पहा लक्षात नाव आता मला किती लाईट जळेल पहा तिची काय इलेक्ट्रिक टंक्शनचा बल्ब होता त्याची वॅट किती होती 99 मग ते किलोवॅट मध्ये काढतो पहा पॉवर इज इक्वल टू किती आहे सांगा 99 वॅट पण मी तुम्हाला आता सांगितलं एमएससीबी च्या बिल मध्ये जी काय पॉवर घेतात ती कशात घेतात किलोवॅट मग वॅटचे किलोवॅट मध्ये करताना 1000 ने डिवाइड करा इक्वल टू 99000 आपण काय सांगू 1000 बरोबर ठीक आहे इथे आलं किलोवॅट आलं आणि किलोवॅट एवढे आल्यानंतर मला तिथे 0.099 किलोवॅट पॉवर किलोवॅट मध्ये घ्यायची बरं का एमएससीबी युनिट काढताना नेहमी कशात घ्यायची किलोवॅट मध्ये कारण काय एमएससीबी मोठे युनिट वापरतात किलोवॅट ठीक आहे अँड टाइम जो आहे पहा लक्षात टाइम टी किती आहे टाइम सांगा किती वेळासाठी वापरली 10 आवर्स ते तासामध्ये दिलेले आहे ऑलरेडी 10 आवर्स टाइम किती दिले सांगा 10 आवर्स टाइम इज टेकन इन आवर्स अँड पॉवर इज टेकन इन काय सांगा किलोवॅट घेतली का पॉवर किलोवॅट मध्ये टाइम कशात घेतला आवर्स मध्ये माझा पहा लक्षात 9 लक्षात द्या पॉवर इक्वल टू काय सांगा इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम
टाइम, बरोबर की नाही, पर युनिट काय सांगा टाइम, इलेक्ट्रिक एनर्जी कंज्यूम पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज पॉवर. मग आता इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू काय सांगा टाइम, पॉवर इंटू टाइम. सांगा पॉवर किती आहे 0.099 किलोवॅट आणि इंटू टाइम किती आहे सांगा 10 आवर्स. उत्तर तुमचं आलं पहा 0.99 किलोवॅट काय सांगा आवर, 0.99 काय सांगा किलोवॅट आवर. तर सर्वांना 1 पॉइंट कमी होईल, 10 ने मल्टिप्लाय केले की 0.099 त्याचं काय सांगा 0.99 किलोवॅट आवर. तर सर्वांना ठीक आहे. तर दिस इज इलेक्ट्रिक एनर्जी. एवढी इलेक्ट्रिक एनर्जी काय सांगा त्या ठिकाणी कंज्यूम केली त्या बल्बने, म्हणजे थोडक्यात एवढे युनिट कंज्यूम केले. कळलं सर्वांना किती युनिट कंज्यूम केले 0.99 एवढे युनिट काय केले त्या बल्बने कंज्यूम केले. लक्षात हे ना, हे लक्षात ठेवा. कधी एमएसबी चे लाईटचे युनिट जर तुम्हाला काढायचं असेल लक्षात ठेवा, तर कसं काढायचं पहा. काय करायचं तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा टाइम टू फाइंड द इलेक्ट्रिसिटी युनिट्स. मी तर लिहिलेलं आहे तुम्ही. टाइम इज टेकन इन काय सांगा आवर्स, पॉवर इज टेकन इन काय सांगा किलोवॅट. पॉवरचं स्टँडर्ड युनिट वॅट आहे, पण एमएससीबीचं जर युनिट काढायचं असेल तर पॉवर कशात घ्यायची किलोवॅट मध्ये घ्यायची आणि टाइम कशात घ्यायचं आवर्स मध्ये घ्यायचं आणि किलोवॅट आवर हे युनिट असतं लक्षात घ्या. अशा पद्धतीने पॉवर इक्वल काय असतं सांगा इलेक्ट्रिक एनर्जी अपॉन टाइम, एनर्जी इक्वल पॉवर इंटू टाइम करायचं आणि मग किती एनर्जी कंझ्युम झाली ती युनिट मध्ये काढून द्यायचं. इथे लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल सांगा ते सोडवता येईल. आता ही झाली 4 सॉल्व्ड एक्झाम्पल्स फ्रॉम युअर बुक. तुमच्या पुस्तकातली 4 सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहे. आता उरलेले जे एक्झाम्पल्स आहे अनसॉल्व्ड मध्ये ती एक्सरसाइजच्या शेवटी आहे, बरोबर ठीक आहे. एक्सरसाइजच्या शेवटी ती एक्झाम्पल असल्यामुळे आपण आता काय करूयात आपला चॅप्टर संपल्यानंतर ते येऊ शकतो किंवा मग आपण ह्याच्यामध्ये लगेच कंटिन्यू पण करू शकतो, बरोबर ना. ठीक आहे. तर मे बी उद्या आपण घेऊ ती एक्झाम्पल्स, नाही तर मग चॅप्टर संपल्यावर घेऊयात. तर ती 4 पण आपण नंतर घेणार आहे. सॉल्व्ड न्यूमेरिकल्स जे आहेत अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स. तर आज मी जी घेतली ती बुक मध्ये सॉल्व्ड अशा प्रकारची एक्झाम्पल्स होती. तुम्ही बुक मध्ये पण पहा, ही 4 एक्झाम्पल्स बुक मध्ये पण सॉल्व्ह करून दिलेली आहेत, ती सुद्धा चेक करा. राईट, ठीक आहे. आणि सगळे 4 एक्झाम्पल्स तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून टाका. हे लक्षात, ठीक आहे. इन दिस वे वी हॅव सीन द काय सांगा सॉल्व्ड एक्झाम्पल्स टुडे. टुमॉरो वी विल सी द नेक्स्ट टॉपिक.